तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये खूप चांगले फोन बघितले असणार, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोन। मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे, या स्मार्टफोननी मला खूप जास्त इम्प्रेस केलेला आहे, कारण हा ज्या प्राइस पॉइंट मध्ये येतो आणि हा जे फीचर्स आणि लुक्स आणि डिझाइन प्रोव्हाइड करतो ते खूप जास्त अप्रतिम आहे। पण त्याच्या पहिले तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि मी आहे तुमचा मित्र प्रद्युम्न सिंग राजपूत आणि तुम्ही बघत आहात झिरो ग्रॅव्हिटी। Vivo Y200 Pro 5G दिसायला खूप सुंदर दिसतो आणि मॉडर्न वाटतो आणि हा पकडायमध्ये पण एकदम कम्फर्टेबल वाटतो आणि हा जो मटेरियलनी बनलेला आहे हे खूप सुंदर दिसतं। याला IP54चा वॉटर रेटिंग आहे। 6.78 इंचचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले एक स्टँडआउट फीचर आहे। याच्यासोबत व्हायब्रंट कलर्स, डीप ब्लॅक्स आणि हा एक्सेलेंट व्ह्यूइंग अँगल्स देतो तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटून जातो 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट। तर तुम्ही स्क्रोलिंग करा किंवा गेमिंग करा, सर्व काही याच्यामध्ये स्मूथ होणार। हाय पिक्सल डेन्सिटी, शार्प आणि डिटेल्स व्हिज्युअल एन्श्योर करतो। तर आता आपण बोलूया याच्या परफॉर्मन्स वरती। तर याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातो Qualcomm Snapdragon 655चा प्रोसेसर, 8GB रॅम तर आहेत। तुम्हाला हा रोजमर्राच्या कामांसाठी एकदम आरामात चालून जाणार आणि हा फोन मल्टीटास्किंग पण आणि थोडीशी लाईट गेमिंग जर तुम्ही करत असणार ते पण हा इझिली हँडल करू शकतो। मग तुम्हाला जर वाटलं की मी कधी मध्ये तुमचं मन केलं की मी कधी गेम खेळू तर हा फोन त्यासाठी चांगला आहे। आणि जर तुम्हाला 128GB कमी वाटत असेल तर तुम्ही याला एक्सपॅन्ड पण करू शकता, ते पण 1TBचा SD कार्ड लावून। तर आता आपण बघणार आहोत BGMI चे ग्राफिक्स सेटिंग्स आणि एक गेम प्ले पण करून बघू। तर आता बघूया की हा आपल्याला काय काय ग्राफिक्स ऑफर करतो। आपण जाऊया ग्राफिक्स आणि ऑडिओच्या सेक्शनच्या टॅबमध्ये। इकडे आपल्याला बघायला भेटून जातं HD आणि हाय ग्राफिक्स, पण बघूया हे HDR पर्यंत जातं का? तर नाही मित्रांनो, हे HDR पर्यंत जाणार नाही ग्राफिक्स। तर आता आपण एक गेम खेळून बघू की याच्यामध्ये गेमिंग कशी होते। तुम्हाला वाटेल तर हा पार्ट तुम्ही स्किप पण करू शकता। This is a simulation game set in a virtual world and does not represent real life. Please play in moderation, take frequent breaks, and play responsibly. Team match, let's go. Point for the red team. फोन मध्ये तुम्हाला भेटून जातो डुअल कॅमेरा सेटअप। एक कॅमेरा आहे 64 मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दुसरा कॅमेरा आहे। मेन कॅमेरा याचे चांगले फोटोज कॅप्चर करतो, गुड डिटेल आणि कलर ॲक्युरेसी सोबत। आणि कॅमेरा ॲप मध्ये तुम्हाला पोर्ट्रेट मोड, नाईट मोड, टाइम लॅप्स सारखे फीचर्स तर भेटूनच जातात। तर आता मी जो ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तो रेकॉर्ड करतो आहे Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोननी। आणि तुम्ही बघू शकता की स्टेबलायझेशन कसा आहे या फोनचा। आवाज खूप जास्त क्लिअर येतो या फोनमध्ये जर तुम्ही रेकॉर्डिंग करत असणार तर। आणि हे मी रेकॉर्ड करतोय 1080 60 FPS मध्ये। आता हा याचा पुढचा कॅमेरा आहे, 1080 30 FPS मध्ये हा रेकॉर्ड करतो। 60 FPSचा तुम्हाला ऑप्शन नाही भेटत पुढच्या कॅमेऱ्यामध्ये, तो तुम्हाला बॅक कॅमेऱ्यामध्ये भेटतो। पण तरी पण मला क्वालिटी आणि ऑडिओ खूप जास्त आवडला। तर तुम्ही बघू शकता पुढचा कॅमेऱ्याचा स्टेबलायझेशन कसा आहे। तर हे बघा मित्रांनो, आयफोनचे जितके पण डिव्हायसेस आहेत त्यांची बॅटरी सोडून तुम्हाला प्रत्येक फोनमध्ये भेटून जाते 5000 mAh ची बॅटरी। आणि हा जो फोन आहे याच्यामध्ये पण 5000 mAh ची बॅटरी आहे। आता ही तुम्हाला एक पूर्ण दिवस आरामशीर चालू जाणार। पण जर तुमची बॅटरी संपली तर तुम्हाला बॉक्समध्ये भेटतो 44 वॉटचा फास्ट चार्जर भेटतो तुम्हाला। म्हणजे तुम्ही 0 ते 50 पर्यंत कधी चार्ज करून घेणार फोन तुम्हाला माहिती पडणार नाही। एकूणच Vivo Y200 Pro एक चांगला स्मार्टफोन आहे। याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाते मोठी बॅटरी आणि कर्व डिस्प्ले पण आहे आणि हा फास्ट चार्जिंग पण सपोर्ट करतो। आणि हा फोन बघायला गेलं तर खूप जास्त चांगला आहे Oppo F27 पेक्षा, ज्याचा आम्ही मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता।
त्याच्याहून हा फोन खूप जास्त चांगला आहे आणि प्लस याच्यामध्ये कॅमेरा क्वालिटी अप्रतिम आहे. जर तुम्ही 25,000च्या बजेटमध्ये कोणता फोन बघत असणार तर तुम्ही या फोनला नक्की कन्सिडर करू शकतात. हा फोन तुम्हाला बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी देतो. तर हा होता माझा पूर्ण रिव्ह्यू अबाउट Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोन बद्दल. हा फोन मला खूप जास्त आवडला आहे आणि जर तुम्हाला पण हा फोन आवडला असेल तर चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.